नमस्कार. आज आपण बघणार आहोत फेमस केस केशवानंद भारती केस, जी भारतीय लोकशाहीतली एक महत्त्वपूर्ण केस मानली जाते. एक महंत ज्याने भारतीय लोकशाही वाचवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. ही घटना आहे 1973ची. 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत सरकार आणि इतर राज्य सरकारे यांनी जमीन सुधारणा विधेयके पास करण्यास सुरुवात केली. आणि त्यामध्येच एक होतं केरळ राज्य सरकारचं एक विधेयक, ज्यानुसार केरळ राज्य सरकारने केशवानंद भारती यांच्या मठाची जमीन संपादित करण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याविरोधातच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. तर आज पाहूया आपण केशवानंद भारती केस, जी 1973 मधली एक महत्त्वपूर्ण केस, ज्याने भारतीय लोकशाहीला वाचवले असंही म्हणता येईल. सर्वात पहिलं परिचय. तर ह्या केसचा एक शॉर्टमध्ये एक परिचय देऊ आपण की केरळमध्ये एक महंत ज्यांनी ही लढलेली केस होती आणि ह्यांचं नाव होतं केशवानंद भारती. आणि ह्या केसला फेमसली म्हणतात केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973. ही एक भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना किंवा महत्त्वपूर्ण केस आहे. ह्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक सिद्धांत लागू केला, ज्यालाच आपण म्हणतो मूलभूत संरचनेचा सिद्धांत, ज्यामध्ये भारतीय संसदेला संविधानाचे मूलभूत तत्व हे बदलता येत नाहीत. तर ही केस आज आपण डिटेलमध्ये बघू, पूर्णपणे डिटेलमध्ये बघू. तर केशवानंद भारती कोण होते यांचा एक अल्पसा परिचय घेऊ आपण. तर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातल्या एड्डीर मठाचे प्रमुख होते. तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जमीन सुधारणा विधेयकामुळे केरळ सरकारने यांच्या मठाची जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. का? कारण त्यावेळेस हे जे कलम 26 होतं ते तुम्हाला धार्मिक संस्था व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य देत होतं आणि ते होतं मूलभूत अधिकारामध्ये. त्यामुळेच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. जेव्हा हा खटला सुप्रीम कोर्टामध्ये गेला तर नेमका खटल्यामध्ये कायदेशीर लढाई काय होती? तर कायदेशीर लढाई होती सरकारविरुद्ध न्यायपालिका. का? कारण की हा खटला संसदेला संविधान बदलण्याचा अमर्यादित अधिकार आहे का या प्रश्नावरच आधारित होता. ह्या आधीची एक केस होती, जी पण लोकप्रिय केस होती, जिचं नाव होतं गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की संसदेला मूलभूत अधिकार बदलण्याचा किंवा घटना दुरुस्तीचा कुठलाही अधिकार नाही. मग संसदेनं विचारलं सुप्रीम कोर्टाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला की आम्ही घटना बदलायची कशी? तर सुप्रीम कोर्टाने काय उत्तर दिलं? तर संविधान सभा पुनर्गठित करून. आणि 1967 पर्यंत संविधान सभेचे अर्ध्यापेक्षा जास्त मेंबर्स हे हयात नव्हते. मग ही एक घटनात्मक पेच निर्माण झाला होता आणि त्यासाठी सरकारने काय केलं? 24वी घटनादुरुस्ती. आणि 24व्या घटनादुरुस्तीनुसार सरकारने घटनादुरुस्तीचे अधिकार हे स्वतःकडे घेतले. ह्या 24व्या घटनादुरुस्तीला परत एकदा दुसऱ्या केसमध्ये चॅलेंज केलं गेलं, जी म्हणजे केशवानंद भारती केस, ज्यालाच आपण केशवानंद भारती खटला असं म्हणतो. पण न्यायालयात प्रश्न उपस्थित झाला की संसद संविधानाच्या कोणत्याही भागात बदल करू शकते का? कारण की 24वी घटनादुरुस्ती काय सांगत होती की संसदेला घटनादुरुस्तीचे पूर्ण अधिकार आहेत. मग सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये एक ऐतिहासिक निकाल दिला. काय निकाल दिला? जी 24वी घटनादुरुस्ती जी संसदेनं मंजूर करून घेतली होती तिला योग्य ठरवलं, पण त्यासोबतच एक अट घालून दिली आणि त्या अटीचंच नाव आहे किंवा त्या सिद्धांताचंच नाव आहे मूलभूत संरचना सिद्धांत. म्हणजेच संसद ही घटनेमध्ये काही पण दुरुस्त्या करू शकते, पण शर्त किंवा अट एकच की ती मूलभूत संरचनेला धक्का लागता कामा नये. क्लिअर आहे? जसं की लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्यायपालिकेची स्वायत्तता, मूलभूत हक्क हे काय आहेत? संरक्षित राहतील. म्हणजेच हे काय आहेत? मूलभूत संरचनेचा भाग आहेत. म्हणजेच संसद सर्व काही बदलू शकते, पण मूलभूत संरचना किंवा मूलभूत तत्व संविधानाचे हे बदलू शकत नाही. मग याच निर्णयामुळे मूलभूत संरचना सिद्धांत अस्तित्वात आला, ज्यालाच आपण फेमसली बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन किंवा मूलभूत संरचनेचा सिद्धांत असं पण म्हणतो. पुढे या निर्णयाचा भारताच्या लोकशाहीवर काय परिणाम झाला? सर्वात पहिलं संसदेला जे अमर्यादित अधिकार होते ते थांबवले गेले, म्हणजेच त्याला प्रतिबंध घातला गेला. आणि 1975 मधील आणीबाणीच्या वेळी एक हुकुमशाही निर्णय घेण्यामध्ये प्रतिबंध आणला गेला. नाहीतर आणीबाणीच्या वेळी संसद काही निर्णय घेऊ शकली असती, पण मूलभूत संरचनेच्या सिद्धांतामुळे संसदेला काही पण निर्णय घेता आले नाहीत. नेक्स्ट आहे
न्यायपालिकेच्या घटनात्मक पुनरावलोकन शक्तीला बळकटी दिली, म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच संसदेने पास केलेला एका कायदा किंवा एखादी घटना दुरुस्ती ही योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा किंवा रिव्ह्यू करण्याचा किंवा पुनरावलोकन करण्याचा अधिकाराला काही बळकटी मिळाली. कशामुळे? तर मूलभूत संरचनेच्या सिद्धांतामुळे. आणि हाच सिद्धांत पुढे मिनर्वा मिल केस म्हणजेच 1980च्या आणि IR कोहिलो केस 2007च्या या दोन्ही केसमध्ये मूलभूत संरचनेच्या सिद्धांताची किंवा तत्वाची पुष्टी करण्यात आली. परत एकदा पुढे चालून आता या केशवानंद भारती केस यांचा ऐतिहासिक वारसा काय? एक तर त्यांनी हा खटला हरल्यानंतर त्यांचे कार्य चालूच ठेवले. ओव्हरऑल केशवानंद भारती यांनी ही केस किंवा हा खटला हरलेलाच होता, तरी पण त्यांनी त्यांचे स्वतःचे आध्यात्मिक कार्य, सामाजिक कार्य हे करत राहिले. ते काही राजकारणात आले नाहीत. पुन्हा 2020 मध्ये त्यांचे निधन झाले. पण त्यांचा न्यायालयीन लढा भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा महत्त्वपूर्ण लढा मानला जाईल, कारण की त्यामुळे भारतीय संविधानाचं एक प्रकारे रक्षण झाले असं समजता येईल. पुढे आहे की निष्कर्ष काय केशवानंद भारती केसचा? तर केशवानंद भारती केस हा भारतीय लोकशाहीसाठी एक टर्निंग पॉइंट म्हणून गणला जातो. का? तर त्याच्यामुळे संसदेच्या अमर्यादित अधिकारावर कायला प्रतिबंध आला, ज्यामुळे काही पण निर्णय घेण्यासाठी एक वाव मिळत होता तो बंद झाला. दुसरा आहे मूलभूत संरचना सिद्धांत सरकारला संविधानाच्या आत्म्यावर घाला घालण्यापासून प्रतिबंधित करते. म्हणजे संविधानाचं मूलभूत जे तत्व आहे त्याला आपण बदलू शकत नाही. फक्त एका मताच्या फरकाने म्हणजे केशवानंद भारती केसचा खटला 7-6 असा निकाल आलेला होता. म्हणजेच एक मताचा फरक होता फक्त, आणि भारताच्या भविष्यावर मोठा परिणाम होऊन गेला. पुढे आहे की विद्यार्थ्यांसाठी चर्चा व प्रश्न. आता हे उत्तर लिहिण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी काही 3-4 प्रश्न आहेत. जसं जर या केसचा निकाल वेगळा लागला असता तर आजची भारतीय लोकशाही कशी असती? दुसरं आहे की संसदेला संविधानातील कोणत्याही भागात बदल करण्याचा पूर्ण अधिकार असावा का? हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मुख्य परीक्षेला. आणि तिसरा प्रश्न आहे हा निर्णय आजच्या भारताच्या लोकशाहीवर कसा परिणाम करतो? हा पण एक मुख्य परीक्षेचा प्रश्न बनतो. तर विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की तुम्ही हे 3ही प्रश्न चर्चा करून काहीतरी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.